Welcome students. We are going through a topic poultry farming. Now the last point from the poultry farming is the benefits of poultry farming business. म्हणजे ह्या बिझनेसची काय फायदे आहेत? Poultry farming business has plenty of benefits. Therefore, many farmers prefer to invest in this business. People generally establish poultry farm for the purpose of producing eggs, meat, and generating high revenue from these products. Around billions of chickens are raised throughout the world as a good source of food from their eggs and meat. So first one is the less capital required. म्हणजे कमीत कमी इन्व्हेस्टमेंट लागते. बाकीच्या बिझनेस सुरू करण्यासाठी प्रचंड पैसा घालावा लागते. ह्याच्यामध्ये कमीत कमी कॅपिटल रिक्वायरमेंट आहे. The main benefit of poultry farming is that it does not require high capital for starting. You just need basic capital to start raising poultry. Also, most of the poultry birds are not expensive to start raising. म्हणजे ह्याच्यातलं सुरुवातीची जी इन्व्हेस्टमेंट आहे, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, ती एकदम कमी आहे ॲज कम्पेअर टू दी विथ बिझनेसेस. सेकंड वन इज दी नो नीड फॉर अ बिग स्पेस. म्हणजे फार मोठी जागा लागते अशी नाही आहे. Poultry farming does not need a big space unless you are going to start commercially. You can easily raise some birds on your own backyard with one or numerous coops or cages. Hence, if you are interested in poultry farming, then you can simply do it on your own backyard with several birds. म्हणजे कमीत कमी जागेमध्ये तुम्हाला सुरुवात करता येईल. तुमच्या परड्यामध्ये सुद्धा करता येईल. म्हणजे फार मोठी जागा किंवा एकरानं लागते असं नाही आहे. तुम्ही कमर्शियली मोठ्या प्रमाणामध्ये केला तरच जागा जास्त लागेल, नाहीतर तुमच्या परड्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकाल. हाय रिटर्न्स इन शॉर्ट टाईम पिरियड. Commercial poultry farming business ensures high return of investment within a very short time period. Few poultry birds such as broiler chickens take shorter duration of time to mature and generating profit. Poultry products are not much expensive. It can be afforded by most of the people. म्हणजे कमी वेळामध्ये जास्त उत्पादन देणारा हा बिझनेस आहे. आता आपण जी ब्रॉयलर्स चिकन्ससाठी पोल्ट्री फार्मिंग करणार आहे, तर पिल्लं सोडल्यापासून 40व्या दिवशी सेल करण्यासाठी येतात. म्हणजे कोंबड्या मोठी होतात. म्हणजे एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये आपल्याला पैसा मिळतो आहे. हाय रिटर्न्स इन शॉर्ट टाईम पिरियड. म्हणजे कमी वेळामध्ये जास्त पैसे मिळणारा हा बिझनेस आहे. हाय मेंटेनन्स नॉट रिक्वायर्ड. हाय मेंटेनन्स इज नॉट रिक्वायर्ड इन पोल्ट्री फार्म स्ट्रक्चर्स. Also, you can minimize diseases and illness in poultry by following proper hygiene and care. Diseases are less in some poultry birds such as quails, turkeys, etc. म्हणजे ह्याला फार मोठी मेंटेनन्सची सुद्धा गरज नाही आहे. तुम्ही जर पोल्ट्री फार्ममध्ये स्वच्छता वगैरे असेल, काही डिसीजेस तुम्ही कमी करू शकताय. आणि काही जी बर्ड्स आहेत,
आता फॉर एक्झाम्पल क्वेल्स, टर्कीज ह्याच्यासाठी डिसिजेस इतक्या कमी आहेत म्हणजे ती स्वतःच रेजिस्टन्स आहे. देन लायसन्स नॉट रिक्वायर्ड. हा बिझनेस करण्यासाठी लायसन्सची गरज नाही. बाकीच्या ज्या बिझनेस आहेत त्या लायसन्स म्हणा, बाकीची जी डॉक्युमेंट्स आहेत ती त्यांची पूर्तता करण्यासाठी इतकी प्रचंड आपलं पैसा, वेळ खर्च करावा लागते. यासाठी तसं काही नाही आहे. इट मस्ट बी नोटेड दॅट इन मोस्ट केसेस you don't need any license, as almost all types of poultry birds are domestic. Also, getting license from the relevant authority is also easy for poultry. तर काही वेळेला आपल्या परड्यामध्ये थोड्याच जागेमध्ये हा बिझनेस चालू करता येतो. आता तुम्ही घर बसल्या जी गावठी कोंबड्या आहेत किंवा गावरान कोंबड्या म्हणतोय त्यांचं पालनसुद्धा करू शकताय आणि हल्ली ह्या कोंबड्यासाठी किंवा पक्ष्यासाठी मार्केट आहे. देन ह्यूज ग्लोबल डिमांड. पोल्ट्री गिव्स यू फ्रेश अँड न्यूट्रिशियस फूड and has a huge global demand. Therefore, global consumers of poultry products prefer them due to their nutrients and freshness. म्हणजे ह्याला मार्केटिंग करायची गरज नाही आहे कारण ऑलरेडी मार्केट डेव्हलप झालेलं आहे. आता आपल्याला माहीत आहे ह्या करोनाच्या काळामध्ये अंड्यासाठी इतकं डिमांड आहे आणि फ्लेशसुद्धा ग्लोबल डिमांड आहे. त्यामुळं तुम्ही वेगळं काही करायचं, मार्केटिंग क्रिएट करायचं अशी काहीही ह्याला गरज नाही आहे कारण ऑलरेडी मार्केटिंग झालेलं आहे. देन इझी मार्केटिंग. मार्केटिंग पोल्ट्री प्रोडक्ट्स इज व्हेरी इझी. There is an established market for poultry products in almost all places of the world, so you can easily sell the products in your nearest local market. म्हणजे ह्याला मार्केटिंग करायची गरज नाही किंवा तुमची एनर्जी मार्केटिंगमध्ये खर्च करायची गरज नाही आहे कारण ऑलरेडी मार्केट सेटअप आहे. ग्लोबलपासून तुमच्या लोकल मार्केटपर्यंत सगळं मार्केट फिक्स आहे. इन्कम अँड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. पोल्ट्री फार्मिंग क्रिएट्स इन्कम अँड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज. म्हणजे ह्याच्यामध्ये इन्कम तर मिळतंच आणि ह्याच्याबरोबर तुम्हाला दुसऱ्याला नोकरीची संधीसुद्धा इथं उपलब्ध करून देता येते. अनएम्प्लॉयड एज्युकेटेड youth can easily make a great income by raising poultry commercially. Women and students can also do this business. म्हणजे घर बसल्यासुद्धा हा बिझनेस तुम्ही सुरू करू शकताय. घरी काम करत स्त्रिया किंवा विद्यार्थीसुद्धा हा बिझनेस करू शकतोय. लास्ट पॉईंट, इझी बँक लोन्स. ऑलमोस्ट ऑल बँक्स approve loans for these types of business. So, if you want to start this business commercially, then you can apply for loans to your local banks. म्हणजे तुमच्याकडे जर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जर पैसे नसतील तर तुम्ही बँककडे हा प्रस्ताव सादर करून लोन उपलब्ध करून घेऊ शकताय. कुठल्याही तुमच्या जवळच्या बँकेमध्ये हा लोन घेऊ शकताय. त्यासाठी काय फार मोठी
त्रास करून घ्यायची गरज नाही आहे. तर अशा प्रकारचं हा पोल्ट्री फार्मिंगचा बिझनेस सोपं, साधं, कमी वेळामध्ये आणि जास्त त्रास न घेता करणारा हा बिझनेस आहे. सो दॅट इज ऑल अबाउट दी पोल्ट्री फार्मिंग.